तर इथे समोर आहे सुखाई आणि वरदाई देवीचं मंदिर आणि इथे जर तुम्ही थांबलात तर आपल्याला इथनंच दर्शन होतं आपल्या महाकालीचं. ते ह्या साईडला आहे बाजूला. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आपल्या टायटलवरून तुम्हाला कळलं असेल मी आता आलेलो आहे चिपळूणमध्ये. जे तुम्ही आधीचे सीन बघितलेत ते काल संध्याकाळचे होते. की संध्याकाळी आल्यावर काही दाखवण्यासारखं नव्हतं. मी डायरेक्ट घरी गेलो, आराम केला वगैरे आणि आता मी निघालो आहे कुंभारलीत एका देवीच्या दर्शनाला, म्हणजे महाकालीच्या दर्शनाला. आता मी आहे कराड पाटण मार्गावर, चिपळूण आपल्या मागे, आणि आता मी चाललो आहे कराड पाटण या साईडला. तर तिकडनंच कुंभारली गावात जातो आहे. तिथेच आपल्याला अमेयसुद्धा भेटेल, जो की आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही कधी पाहिला असेल त्याला. अमेय होता, त्याच्याच गावी चाललो आहे. दर्शन घेऊ, त्याला भेटू आणि मग त्याला घेऊनसुद्धा यायचं आहे रिटर्न चिपळूणच. तर बघूया, आज पहिला प्लॅन तोच ठरला आहे, इथे जायचं आणि दर्शन घेऊया आणि मग चिपळूण जाऊया. मग पुढे ज्यासाठी मी आलो आहे रत्नागिरीत, ते तुम्हाला पुढे ब्लॉग वेगळा दिसेलच. हा एक छोटा सेपरेट ब्लॉग ठेवूया आपण. जरा मलासुद्धा रस्ते माहिती नाहीत, तो मॅप लावलेला आहे. मॅप बघतच चाललो आहे मोबाईलवर. तर डायरेक्ट आता तिथे गेल्यावरच भेटतो आणि तिथेच तुम्हाला दर्शनसुद्धा देतो. A few moments later. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे श्री सुखाई वरदायिनी महाकाली या मंदिरात. इकडे बघू शकता पार्किंगला वगैरे जागा आहे, मैदानसुद्धा आहे. जाऊया आतमध्ये. शूज वगैरे काय असतील ते काढून ठेवूया. दर्शन होते. मी तुम्हाला प्रॉपर मंदिर दाखवतो कसं आहे काय आहे ते. समोर आहे सुखाई आणि वरदाई देवीचं मंदिर आणि इथे जर तुम्ही थांबलात तर आपल्याला इथनंच दर्शन होतं आपल्या महाकालीचं. ते ह्या साईडला आहे बाजूला. तर आता आपण इथे दर्शन घेऊया आणि मंदिर बघा, मंदिराची बांधणी बघा कशी आहे. शांतता आहे, मस्त. वरती लाकडी काम आहे आणि असे पिलर्स आहेत. आतमध्ये सगळं सुखाई आणि वरदाईचं दर्शन घेऊ शकतो तुम्ही. इकडेच येतात शंकराची पिंडी आहे आणि नंदी, इथे गणपती बाप्पा वगैरेची मूर्ती आहे. दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. इथे तुम्हाला ओटी वगैरे मिळू शकते आतमध्ये जर हवी असेल तर. आणि इथून बाजूला जाताच महाकालीचं आहे. ही आहे इकडची
महाकालीच्या देवीच्या समोरचं. इथं आय थिंक पाणी वगैरे तसं येते, पण मस्त आहे, शांतता आहे अशी मंदिराच्या आजूबाजूला आणि दर्शनासाठी सुद्धा लोक आहेत बरी. आपण जाऊया खाली. शोभेसाठी इथे असे छोटे हत्ती ठेवलेले आहेत आणि समोरच देवी. मस्त वाटलं. आपली प्रार्थना वगैरे झाली करून आणि दर्शनसुद्धा घेऊन झालेलं आहे. तुम्हीसुद्धा दर्शन घेतलं आहेत. आत्ता आपण जाऊया इथे जरा बघूया आजूबाजूला कसं आहे. इकडे सुद्धा गार्डन वगैरे बांधलेलं आहे, ते रांगोळी काढलेली आहे. मस्त आहे, शांतता आहे. गार्डनसुद्धा एरिया चांगला आहे. लहान पोरं वगैरे दिसतात तिथे. आणि इथून सुद्धा एक दरवाजा आहे मंदिरात आत जायला. पाठीमागे टॉयलेट वगैरे आहे, सेवा आहे इकडे सगळी. खारुताई आहे एक छोटीशी इथे. सॉरी मित्रांनो, जरा शेक होत असेल कॅमेरा तर, कारण मी आता चालतोय तर थोडंफार ॲडजस्ट करा. बघा मस्त मागे डोंगर, झाडी, पूर्ण जंगल आहे. ते सुद्धा हे बघा, इथे देवीचे मूर्ती ठेवलेले आहेत. मागच्या बाजूला आलो आपण आता. मित्रांनो टेन्शन घेऊ नका, मी अशी परिक्रमा वगैरे करत नाही, त्यामुळे असं बोलू नका की उलटा वगैरे करतोयस. मी जस्ट तुम्हाला शूट करण्यासाठी इथे चालतोय असं दाखवतो एरिया कसा काय आहे ते. ते सुद्धा देवीचं आहे. पायापुढे येथूनच. आणि इथे विहीर दिसते वरती. आजूबाजूला झाडं सुद्धा लावली आहेत छोटी. मस्त केलं आहे काम. चला पुन्हा आज जाऊया आपण. हा आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग. मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन चाललेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे परतीच्या मार्गावर आहे. आणि कसा वाटला हा ब्लॉग ते मला नक्की सांगा. दर्शन घेतलं असेल तुम्ही सुद्धा. मी आता निघतो आहे, आता मी सुद्धा निघतो त्याच्यासोबत. आणि आपली गाडी तिथे खाली लावली आहे, मी त्या गाडीने आलो होतो. आता डायरेक्ट जाऊया चिपळूणात. आणि हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला ते मला नक्की सांगा. बाय बाय.